Good morning, everyone. What is symptoms of lungs cancer? आपल्या फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षणे काय असतात हे मी डिस्कस करणार आहे. तर लंग्स कॅन्सर हा कधीकधी एसिम्प्टोमॅटिक असतो. पहिल्यांदा कोणते सिम्पटम्स दाखवत नाहीत, तरी पण काही पेसिफिक आणि नॉन पेसिफिक सिम्पटम्स असतात. पहिले सिम्पटम्स शॉर्टनेस ब्रीदिंग अँड डिफिकल्टीज इन ब्रीदिंग. आपल्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आणि आपलं रेस्पिरेशन शॉर्ट होतं. हे एक सिम्पटम्स आहे. ऑल्सो अनएक्सप्लेन्ड वेट लॉस. आपलं वजन कमी होतं. लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक कमी होते. ऑल्सो फिलिंग टायर्ड अँड वीकनेस. आपण थकलेले आहेत असं जाणवतं आपल्याला. हे एक सिम्पटम्स आहे. नंतर चेस्ट पेन. आपण ज्यावेळेस लाफिंग हसतात, डीप ब्रीदिंग करतात आणि असं खोकलतात, कफिंग, त्यावेळेस आपल्याला चेस्ट पेन होतो. हे पण एक सिम्पटम्स आहे. ऑल्सो परसिस्टंट कफ. आपल्याला खोकला परसिस्टंट असतो. नंतर आपण खोकल्यानंतर आपल्या म्युकसमध्ये ब्लड येतं. हे पेसिफिक सिम्पटम्स आहे. आणि हे सिम्पटम्स TBचं पण आहे. असं नाही की आपल्याला लंग्स कॅन्सरच आहे. तर हेडॅक, बोन पेन, चेस्ट पेन, ब्रीदिंग प्रॉब्लेम हे नॉन पेसिफिक सिम्पटम्स आहेत. म्हणजे असं नाही की आपल्याला लंग्स कॅन्सरच आहे. हे दुसऱ्या पण डिसीजचे सिम्पटम्स आहेत, लक्षणे आहेत. ऑल्सो आपण फिजिकली, मेंटली आणि इमोशनली वीक होतात. ऑल्सो हॉर्सनेस अँड विजिंग. हॉर्सनेस म्हणजे कर्कशपणा आणि विजिंग म्हणजे घरघर. आपण ज्यावेळेस ब्रीदिंग करतात, रेस्पिरेशन करतात, त्यावेळेस घरघर असा कर्कश आवाज येतो. हे पण एक सिम्पटम्स आहे. तर यापैकी कोणते पण परसिस्टंट करत असेल, काही डाऊट असेल, तर आपण चेस्टचा एक्सरे करायला पाहिजे. आपण CT स्कॅन करायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.